घेतलेली हाक रिकामी परत जात नाही। कोणी आजारातून मुक्त झालं, कोणाच्या आयुष्यात अडलेले काम मार्गी लागलं, तर कोणाला येथे फक्त मन शांती मिळाली। पण प्रश्न असा आहे की या मंदिराचं खरं रहस्य काय? बंगाली बाबा कोण होते आणि त्यांची चैतन्य अनुभूती आजही भक्तांना कशी मिळते? जर तुम्हालाही श्रद्धा, चमत्कार आणि अध्यात्मात रस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग अनुभवूया ओम चैतन्य बंगाली बाबा मंदिरातील दिव्य चैतन्य। नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। नाशिक शिर्डी महामार्गावरील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेले पळसे हे गाव, या गावामध्ये अतिशय जागृत देवस्थान ओम चैतन्य बंगाली बाबा मंदिर, या मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। हे मंदिर अगदी प्राचीन असून संजीवनी समाधी बाबांनी येथे घेतली आहे। बाबांना 2 भाषा अवगत होत्या, शाबरी व बंगाली, म्हणून त्यांना बंगाली बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले। नवनाथ संप्रदायातील नाथांपैकी हे एक नाथ होते। समाधीच्या बाजूला अतिप्राचीन झाड आहे। येथील पुजारी कमलावती जाधव या नित्यनियमाने बाबांची सेवा करीत आहे। सेवा करीत असताना त्यांनी हळूहळू लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला। या मंदिरात नित्यनियमाने दिवसातून 3 वेळा आरती होते। दर बुधवारी अभिषेक केला जातो, तर गुरुवारी महाआरती केली जाते। दरवर्षी बाबांचा यात्रा उत्सव 19 एप्रिल रोजी होत असतो। हा उत्सव सलग 3 दिवस चालू असतो। बाबांची मिरवणूक काढली जाते। शेवटच्या दिवशी महाप्रसाद वाटप केला जातो। बाबांच्या आदेशानुसार बाजूलाच भव्य दिव्य महादेव मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून चालू आहे। बाबांचा भक्तांना आलेला अनुभव येथील पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया। जवळजवळ 40 वर्षापासून बाबांची सेवा करते। पहिलं एकदम छोटं मंदिर होतं। छोटं मंदिर असल्यामुळं लोक कमी यायचे आणि रस्त्यावर होतं, कोणी यायचं कोणी नाही यायचं। ज्याला ज्याला अनुभव आला तसा तसा लोक यायला लागले। तर मग अतिक्रमणच्या टायमाला ही भिंत तोडली, मंदिर काढायचं बोलले। तर मग त्याच्यामध्ये आमच्या इथला एक सुभानबाई म्हणून माणूस आहे, तो म्हणे तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, पण कोणाला काही दखल झाली तर मग आमची जबाबदारी नाही। असं करता करता सगळे पोलीस बाजूला निघून गेले। मग बाजूला निघून गेल्यावर मग ही भिंत तोडली, ही भिंत बांधली, मंदिर चांगलं बांधलं। मग जशी जशी सेवा मी करत गेले ना बाबांची, झाडलोट करायची, फरशी पुसायची, रांगोळी काढायची, मग जसे जसे माझे अनुभव होते ना तसे मी लोकांना सांगत गेले। मग त्याच्यानंतर हे पोरं 2 आले, ते म्हणे मावशी काहीतरी सांगा ना म्हणे बाबांचं तुम्ही। म्हटलं काय सांगू रे बाळा मी आता, म्हणलं असं असं होतं बाबा। मग तेवढं सांगितलं त्याने, मग ते मोबाईलवर सर्च केलं। मग तिकडून पुढं जशी जशी सेवा करत गेलं, पूजापाठ करत गेलो, सत्यनारायण पूजा होता, होम होतो आणि संदल चालतो। बाबांची बुधवारी आंघोळ असते, रोज आरती असते। आरती चालल्यानं इतकी लोक येतो मंदिरामध्ये। जसे जसे बाबांना लोक हे होऊन राहिले तसे तसं अजून उत्सव वाढत गेला बाबांचा। एक तर संगमनेरचा माणूस होता, त्या मुलाचा पाय काढायला सांगितला। तो म्हणे बाबा जर माझ्या मुलाचा पाय काढला तर मी काय करू, मग तुम्ही काहीतरी मला अनुभव द्या। तर त्या पोराचा पाय काढला गेला नाही। पाय नाही काढला गेला तर तो काय बोलला, माझा पोराचा जर पाय काढायचा नसेल, नाही पाळी आली काढायची, तर मी तुम्हाला वाजत गाजत तुम्हाला निवत चादर काय आणायचं ते मी सगळं आणील बा मी, असं म्हणे। मग त्याला तो अनुभव आला। मग तो संगमनेरचा माणूस इथं वाजत गाजत सगळे पालखीबरोबर तो त्यांनी निवत पाणी चादर गलप सगळं पोस्त केलं। मग जसे जसे अनुभव येत चालले ना लोकांना, कोणाला मुलं होत नाही, कोणाचं लग्न जमत नाही, किंवा कोणाचं फारकत झाली त्याची बायको नांदत नाही, असे अनुभव बाबांनी दिले। जसे जसे बाबांचे अनुभव येत चालले तसे तसे लोक मंदिरात येऊ राहिले। आणि आमचे तर नवरा बायकोचे भांडणं व्हायचे बाबावरून। मी तर साधं गलासामध्ये तेल घेऊन यायची आणि थोडीशी साखर आणायची। ते मला बोलायचे म्हणे तुझा बंगाली बाबा गेला म्हणे कुठं पळून। तर मी बाबाला एकच निश्चय सांगितला, बाबा मला तुमची सेवा पाहिजे। बाई माणूस या देवाची सेवा करत नाही, पण आपल्याला हात लावायचा नाही ना देवाला। आपल्याला फक्त काय करायचे, 2 फुटावरून साईडला सेवा करायची। आपण कुठं हात लावत नाही देवाला, काहीच नाही। आणि सगळं काही एकदम पद्धतशीर आहे। जसे माझे अनुभव आहे तसे तसे मी लोकांना सांगत गेले, तसे तसे लोक मंदिरात येतात। आणि आता खूपच उत्सव वाढला बाबांचा। ओम नमो आदेश। एक पाऊल मंदिराकडे ह्या यूट्यूब चॅनलने आज ओम चैतन्य बंगाली बाबा महाराज मंदिराला भेट देऊन थोडे अनुभव आमच्याकडून जाणून घेतले, बाबांचा इतिहास जाणून घेतला। त्यांचं बोलणं चालणं आणि त्यांच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून आम्हाला खूप आनंद झाला की